महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे। कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी, जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करत आहेत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे, या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। शेवटी लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। लाडक्या बहिणींना सणाचं गिफ्ट म्हणून 2100 रुपयाचा जो त्यांचा हप्ता आहे तो फायनली आता जाहीर करण्यात आला आहे। बहुतेक दिवसापासून आणि खूप महिन्यांपासून लाडक्या बहिणी या दिवसाची वाट बघत होती की कधी आमच्या खात्यावरती 2100 रुपयाची जी वाढीव रक्कम आहे ते मिळणार। तर फायनली आता त्याचा निर्णय झालेला आहे। आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयाचा त्यांचा जो वाढीव हप्ता असणार आहे जुलै महिन्याचा तो वाटपाचे जाहीर करण्यात आले आहे। आणि केवायसीची मुदत आहे ती देखील वाढवण्यात येणार आहे। ज्या बहिणीने केवायसी केली नाही आहे त्याबद्दल देखील आता मागणीपत्र त्यांनी दिलेलं होतं, त्या बहिणींसाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू करण्यात येत आहे। परंतु सध्या ज्या बहिणींनी केवायसी आधीच केली आहे त्यांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे। आणि येत्या आषाढी एकादशीच्या दिवशी लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता वितरित केला जाणार आहे।